निसर्ग, राजकारण आणि बाजारभाव या तिघांशी एकत्र लढणारा आणि त्यातही टिकून राहणारा, कधीही हार न मानणारा संघर्ष योद्धा हा म्हणजे शेतकरी. ठीक आहे. महाराष्ट्र कृषी दिनाचा सर्वप्रथम तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. आज आमच्या ताटात येणारं अन्न हे तुमच्या कष्टाचं फळ आहे आणि याचं ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही. म्हणजे मी पण आहे, माझी बॅकग्राऊंड शेतीचं आहे, पण प्रत्येकाच्या शेतात प्रत्येकच गोष्ट पिकते असं नाही ना. सो वी आर रिअली ग्रेटफुल फॉर ऑल ऑफ द थिंग्स दॅट यू आर डुईंग फॉर ऑल ऑफ अस. शेतकरी आणि शेती हा फक्त जगण्याचा पाया नाही आहे, तर हा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. आणि जोपर्यंत हा शेतकरी टिकून राहील तोपर्यंतच आपली अर्थव्यवस्थाही टिकून राहणार आहे. आणि जे लोक बारकाईने विचार करतात त्यांना ह्या गोष्टीचं म्हणजे महत्त्व काय आहे ते नक्कीच समजत असेल. ठीक आहे. मला नाही माहिती लोक शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का करतात, पण याच्यात चांगली गोष्ट ही आहे की तरुण पिढीचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि मॅक्झिमम लोक आज शेतीत उतरतात. पण ॲट द सेम टाईम मला त्या सगळ्यांना हे सांगायचं आहे की फक्त सोशल मीडियावरची शेती बघून शेतीत उतरू नका. ठीक आहे. तुमचं शिक्षणही त्यासोबत चालू राहू द्या. तुम्ही जॉब करताय किंवा काय करताय, साईड बाय साईड जे काय तेही चालू करा, कारण इथे टिकणं जरा मुश्किल आहे ना. आपल्याला आपली पात्रता खरंच तितकी आहे की नाही हे चेक करणंही तितकं महत्त्वाचं आहे. सो दुसऱ्यांच्या नादी लागून याच्यामध्ये उतरू नका. शेतीमध्ये कष्ट आहे, संयम आहे आणि हे मेंटली खूप स्ट्रॉंग असेल त्यांचं हे काम आहे.